तुझ्या 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 रूपाचं चांदण। इथे ईशान नक्षत्रावरच्या विश्वासाचा नाहीच आहे कले। तर नक्षत्र घर सोडून गेली नाही हे आम्हाला माहित असून बी आम्ही गप राहिलो हे जास्त टोचते ना मग तुला? ती गेल्यामुळं मला बरं वाटलं, हे तुमचं तुम्हीच ठरवले। तसं बी या लुटूपुटूच्या गोष्टींनी मला आनंद होणार नाही। खरा आनंद तवाच होईल तेव्हा दत्ता भाऊच्या जन्माची गोष्ट मला कळेल। कला कले नग तिथं नाक खुपसू नगस। तुझं ईश तुझ्याजवळ ठेव, उगा दत्ताच्या मनात भरायचा प्रयत्न बी करू नगस, नाहीतर तेच ईश उलट फिरल तुझ्यावर। आता साधी एक गोष्ट बोललो तर आई साहेबांचा चेहरा खरकन उतरला। म्हणून सांगतो या, लेख हाय तर लेखी सारखं वागवा मला। त्या पोरीवर जो काही विश्वास दाखवताय तो तुटायला जास्त वेळ लागायचा नाही। आता कुठे अजून खोलात जात आहे? बा नाही तर भाऊ असेल। तू जा की इथून जा। वाक्षा कोण आहे? भाऊ मी म्हणलं ना वो, भाऊ असेल। मी आपलं अंदाज बांधला हो। बोल। भाऊ आहे बघा, म्हणलं ना वो, भाऊ असेल। तुला ना आय ना बाय, भाऊ काय जमिनीत न उगवला का? मानलेला असू शकतो की मानलेला भाऊ आहे। दत्ता भाऊ म्हणजे बघा ना, म्या कसा तुमचा मानलेला भाऊ आहे तसा तो तिचा मानलेला भाऊ असू शकतो की। हा फॉर्म भरायला जायचंय। पंचायतीमध्ये जाऊन फॉर्म भरायचंय। जा तयारी कर, तिला घेऊन ये पारावर। वय येडी झालीस का तू? म्हणलं आता बघून मोकळी होती की काय समज? दादा खरंच आईची खूप आठवण येते हो। मी कधी तिच्याबद्दल बोलायला लागले माझं मलाच कळलं नाही। कुठं असेल, काय करत असेल, कशी असेल काहीच माहित नाही हो। इथं सोडून गेले होते की राव? तुम्ही म्हणताय तो इथं आलाच नाही म्हणून? हा म्हणजे आला होता पण घरात नाही आला। हा म्हणजे भेटलाय ना तुम्हाला? हा म्हणजे भेटला पण बोलला नाही काही, लगेच निघून गेला। विचित्रच कारभार आहे राव। काल रात्रभर त्यानं माझं डोसकं खाल्लंय ती अक्षयला भेटायचंय म्हणून, आणि इथं येऊन काय बी न बोलता निघून बी गेला होय। हा ते काहीतरी बोलला बरं का तो, म्हणजे तो अक्षय काहीतरी दुसराच वाटला त्याला, तो हा नाहीच आहे असं काहीतरी बोलत होता तो। हा मला तर पहिल्यापासूनच वाटलं होतं का तो उगा पुढे सोडत असणार। नाही नाही, जेव्हा मी त्याला सांगितलं अक्षयची एक बहीण होती तेव्हा त्यानं असं काय चमकून बघितलं राव की जणू लय जुनी ओळख आहे।
अहो बेवडा आहे साहेब तो, त्याच्याकडे कुठे लक्ष देता एवढं? अहो बाकी काही नाही, पैसे उकळायचे असतील त्याला आमच्याकडून. तुमच्याकडून पैसे? म्हणजे 100%च भैसकलेला असणार तो. तरी पण त्याला 50 रुपये दिले बर का साहेब. तेव्हा कुठे गेला तो? नाहीतर हलतच नव्हता इथून तो. कदाचित मीच लय विचार करायलोय. तुम्ही म्हणत असेल तसं असेल. चला भिकू साहेब, जा तुम्ही धंदेव, काम आहेत माझे. हा येतो. साहेब मग निघू आम्ही आता? नाही म्हणजे काय आहे, धंद्याला सुरुवात करायची आहे. लवकर सुरुवात केली तर तेवढे 4 पैसे जास्त मिळतील. हा, आणि तो बेवडा काय आता इथं परत यायला असं वाटत नाही. हा निघा निघा, आतापासून धंदा लावलात ना तर अधिकचे पैसे मिळतील. पण रातच्याला हप्ता द्यायला विसरू नका. मोरे साहेब आले ती. मोरे साहेब आलेत का? आम्हाला भेटायचंय त्यांना. कधी भेटता येईल? ते काय तुमच्यासाठी येळ काढणार आहेत होय? हा, तुमच्यापेक्षा बरीच काम आहेत त्यांना. अदुगर त्या दत्ताचा निकाल लावायचा त्यासनी. कसला निकाल? दारूचा गुत्ता टाकायचा नाही म्हणतोय तो दत्ता. पण त्याला मोरे साहेबांची पावर माहिती नाही. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, गुत्ता उभा राहणार. निघू का मग आम्ही? निघा निघा. चला. ईश्वरी, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आणि कले, का उगा डोकं फिरल्यावानी बोलतीय? अगं कुणासमोर काय बोलती हेच भान ठेव. कोणासंग बोलताय तुम्ही? हिच्या संग बोलून काही उपयोग आहे का? म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चोकावतोय ना त्याचं वाईट वाटायलंय आम्हाला. जेव्हा आपलंच खांड आपल्या टोचायला लागतं ना, तेव्हा कोणाला सांगायची सोय उरत नाही. आई साहेब, एवढं समजा लेक्चर देण्यापेक्षा एकदा मला वारस म्हणून घोषित करून टाका. म्हणजे तुम्हाला बी त्रास नाही, या बी गप राहील. भले अगं काय तोंडाला येईल ते बोलायला लागलीस का? अगं जीवा भावाची 4 माणसं जोडून घर बांधलं जातंय आणि तू त्याच मुळावर घाव घालायला लागलीस. अगं या घरात आपलेपणानं आणि घरच्या सारखं राहायला जरा शिक. अण्णा, कोण राहतय या घरात आपलेपणानं? कुठं आहे आपलेपणा? बाकीच्यांचं मला काही माहित नाही. म्या इथं माझ्या स्वार्थासाठी राहतो. कले, असंगाशी संग केल्यावर प्राणाशी गाठ पडाया येळ लागत नाही. या वाड्याचा आणि या खुर्चीचा वारस ठरलाय. त्यात जर का कोणी आडसर आणला ना तर गाठ आमच्याशी. शंकर दादा, हा. धाकधूक वाढायला लागली हो. आज गावातल्या लोकांसमोर माझं पोस्टर आलंय. पण जर गावाच्या बाहेर गेलं तर त्यामुळे माझ्या आईच्या आणि अक्षयच्या जीवाला घोर लागेल. गुरु, मी सांभाळून घ्या आता. पोस्टर तर लागणारच असं वाटतंय नक्षे. निवडणूक काय एका गावापुरती नसते, आजूबाजूची गावं बी येतात त्यात. म्हणून तर दत्ताभाऊ तुला घेऊन फॉर्म भरायला चालले. त्यांना काय सांगणार आहेस तू? हीच भीती होती, म्हणून मी काल रात्री वाडा सोडून चालले होते. परत कशा पाय आलती? दत्ता साहेबांचा.
बाकी समज कर, पण एक गोष्ट सोडून दत्ता भाऊंच्या प्रेमात नग पडूस. नाही झेपणार. त्यांना पहिल्या प्रेमाने इतकं धक्के दिलेत की परत त्यांच्या आयुष्यात प्रेम डोकंवर काढणार नाही. त्यांचा विश्वास उडाला प्रेमावरचा. दादा, एखादी गोष्ट अनुभवली की त्याचं चांगलं वाईट दोन्ही कळतं. तसा दत्ता साहेबांचा प्रेमावरून विश्वास उडाला, तसंच मला प्रेम काय असतं हेच माहिती नाहीये. प्रेमाचा अनुभवच नाहीये, त्यामुळे घात कसा करायचा हे कुठून कळणार मला. कोण आहेसा तुम्ही? हे सोड तिला. हा? अरे बोला कोणीतरी. अरे तुम्हाला काय पाहिजे सांगाल का एकदा? आधीची हिंमत कशी केली तुम्ही? ए शोध तिला. अरे आत कसं काय? शांत राहायचं. महेश्वरी, सांबा, कोण आहेसा तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? चला, टायमाची खोटी करू नका. गपचूप पोरीला आमच्या हवाली करून टाका. अरे पण कोण पोरगी? कोणाची माणसं आहेसा तुम्ही? आम्ही कोण ते महत्वाचं नाही. पोरीला आमच्या हवाली करा, आम्ही निघून जातो. अरे कोण ती? कोण हवंय तुम्हाला? अरे कुणाला शोधताय? तुमच्याशी पंगा नाही आपला. नक्षत्राला आमच्या हवाली करा. नक्षत्र? कुठं ठेवली आहे तिला? आम्हाला नाही माहिती. बाहेर गेले. ए बाई, बऱ्या बोलानं सांग, नाहीतर हाय, या घरात हात खाली ठेवून बोलायचं, नाहीतर धुवाच्या बी लायकीचं राहणार नाहीस. एकदा सांगितलं ना, नक्षत्र घरामध्ये नाहीये तर नाहीये. त्याच्या नया द्यायचा आपल्याला. इतर सोडा म्हटलं बाबा. अण्णा, नक्षत्रा दे, नाहीतर इतकाच टपकन याला. अण्णा, हे बाबा, त्यांना काय करू नका. पाया पडतो, हवं तर तुझ्या. हे बघ, अण्णांना काय करू नका. हवं तर हात जोडतो मी. असं काय बी करू नका. पोरीचा पत्ता दे मग. ती पोरगी कले ऐसा हवा अण्णांच्या जीवापेक्षा ती पोरगी महत्वाची आहे भाई तुम्हाला. नाही कला. तुम्हाला ती पोरगी हवी ना? मग मी असं सांगतो, ती कुठे? ती मागच्या दाराशी असेल, मागल्या अंगणात. तिकडेच गेली. डॉक्टॅलिटी आहे तुला. पोरीकडून शिका जरा. त्यांच्याकडे लक्ष ठेव. सर्व दरवाजे बंद करा. चला, चल. दादा, तुम्ही उगाच आता काही पण संबंध जोडताय. म्या कधी जुळवलंय? उगा माझ्या नावाने रिक्षा नग फिरूस. हा, म्या फक्त तुला आगाऊ सूचना दिली. खरं सांगू दादा, दत्ता साहेबांनी इथे आल्यापासून माझ्यावर इतके उपकार केलेत ना, तिथे ऋण कसं उतरवावं याचाच विचार सुरू असतो माझ्या डोक्यात. खरं सांगू नक्षे, तू थांबली हे जेव्हा कळलं की नाही, तेव्हा लय लय बरं वाटलं. आता यापुढं दोघांच्या मनात जे असेल तेच घडल. कोण दोघे? एक म्हणजे जगद्गुरु दत्तगुरु, आणि दुसरं म्हणजे
आमचे दत्ता भाऊ. अरे विसरलोस की आमचं दत्ता भाऊ तुमचं साहेब आहेत ते नाही का? बर चल आवर लवकर. दत्ता भाऊ वाट बघत असेल ऑफिसात, खवळतील नाही तर. आटप. सावकाश सावकाश सावकाश. आम्ही पाणी घेऊन येतो लगेच. वय वय आम्ही दत्ताला फोन करतो. फोनला हात लावायचा नाही. गुरमी लई महागात पडणार आहे. फोन दे. नाही देणार. फोन दे. नाही देणार. नाही देणार. त्यासनी सोडा सोडा त्यासनी. फोन दे. तुझा फोन कुठे? चल फोन दे. हे सोडतील. सोडा म्हणलं ना वयाच नाही. आता दिला ना फोन. खाली बस. कडी घातली आहे बाहेरनं. मागच्या दरवाजानं बाहेर जा आणि कडी उघड. जा पटशी. आवा एक दोघं कुठे जाऊन बसल्यात. अविनाश, रेणुका,